नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालय येथील मी श्री निकम PR, विषय इतिहास, वर्ग 7वा, लेक्चर क्रमांक 4. पाठाचे नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. या पाठामध्ये आपल्याला शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास आपण करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात आल्या. शिवपूर्वकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदरचा जो काळ होता त्याला आपण शिवपूर्वकालीन असं म्हणू शकतो. आता या पाठामध्ये आपल्याला काही मुद्दे बघायचे आहे. 1 नंबर बघू आपण वायव्येकडील आक्रमणे, दुसरा आहे उत्तरेकडील सुलतानशाही, तिसरा आहे विजयनगरचे राज्य, 4 नंबर आहे बहमनी राज्य आणि 5 नंबर आहे मुघल सत्ता. बघा, 8व्या शतकामध्ये बंगाल या राज्यामध्ये पाल हे राजघराणं प्रसिद्ध होतं. मध्य भारतामध्ये गुज्जर, प्रतिहार, सत्तेने, आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंतचा सत्ता विस्तार केला होता. बघा, वेगवेगळ्या राज्यसत्ता त्या काळामध्ये भारतात अस्तित्वात होत्या. त्यापैकी बंगालमध्ये प्रसिद्ध असं राजघराणं, पाल नावाचं राजघराणं एकदम प्रसिद्ध होतं. आता उत्तर भारतात राजपूत घराण्यांची सत्ता स्थापन होती. त्यामध्ये गाहडवाल असेल, परमार घराणे असेल, ही महत्त्वाची घराणी होती. त्यामध्ये राजपूतांपैकी चौहान घराणे एक प्रसिद्ध होतं आणि चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हे पराक्रमी राजे होते. जसे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना आपण मानतो त्याचप्रमाणे राजपूतांमध्ये पृथ्वीराज चौहान यांना ते मानत आहे किंवा होते. जेव्हा पहिली लढाई झाली तराई येथे, तेथे पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. पहिल्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र दुसऱ्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे होते. बघा, तमिळनाडूमध्ये चोळ घराण्याची सत्ता स्थापन होती. त्यामध्ये महत्त्वाचे राजे कोण होते? राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे जिंकून श्रीलंकासुद्धा जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्णा तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि शिलाहारांची 3 घराणी अस्तित्वात आली. त्या 3 घराण्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात 3 घराणी अस्तित्वात आली. तर त्यांचं पहिलं घराणं उत्तर कोकणात ठाणे व रायगड येथे होतं, दुसरं घराणं दक्षिण कोकणात होतं आणि तिसरं घराणे होते कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर ते घराणं राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. आता यादवांच्या घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. आता देवगिरी हे पूर्वीचं नाव, आजचं नाव आहे देवगिरीचं दौलताबाद. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो. म्हणजे त्या काळामध्ये मराठी भाषेला खूप प्रेरणा मिळाली आणि वेगवेगळं साहित्य निर्माण झाले. याच काळात महाराष्ट्रात महानुभव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला. बघा, महानुभव पंथाचा आणि वारकरी संप्रदायांचा उदय हा कोणाच्या काळामध्ये सुरुवात झाली? यादवांच्या काळामध्ये सुरुवात झाली. आता आपण बघू वायव्येकडील आक्रमण. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक राजघराण्यांची जरी सत्ता असली तरी उत्तर भारतात मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपले राज्य स्थापन केले होते. बघा, जे वायव्येकडील बाहेरचे देश आहे तेथील जे राजे आले त्यांनी भारतातील स्थानिक राजांवर आक्रमण करून त्यांचा प्रदेश जिंकून स्वतःची सत्ता तेथे स्थापन करून घेतली होती. दरम्यानच्या काळात
मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. बघा, आता अरबी जे होते त्यांनी भारतावर आक्रमण करण्याचं ठरवलं आणि त्यांना भारतामध्ये सत्ता स्थापन करायची होती. म्हणून 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून त्याने सिंध प्रांत जिंकला. बघा, मोहम्मद बिन कासिम याने सिंध प्रांताचा जो राजा होता दाहिर नावाचा त्याच्यावर आक्रमण केला. त्याचा पराभव करून सिंध प्रांत स्वतःच्या आधिपत्याखाली आणला. या स्वाऱ्यामुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहदीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बघा, पूर्वीच्या काळी भारताला सोने की चिडिया असे म्हटले जायचे. त्याचं कारण होतं भारतामध्ये खूप संपत्ती होती आणि जेव्हा बाहेरच्या देशातील राजे आक्रमण करायचे तेव्हा ते संपत्ती लुटून न्यायचे. त्यामध्ये त्यांना मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात संपत्ती मिळायची, त्यामुळे ते जास्त करून मंदिरे लुटायचे. बख्तियार खिलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकलं. बघा, नालंदा विद्यापीठामध्ये त्या काळी सर्वात मोठं ग्रंथालय, भरपूर सारी पुस्तके त्या ग्रंथालयामध्ये होती. मग जो बख्तियार खिलजी नावाचा सेनानी होता त्याने मंदिरे लुटलीच, त्याचबरोबर त्याने नालंदा विद्यापीठामधील जे ग्रंथालय होतं ते सुद्धा जाळून टाकले. त्यानंतर येतं उत्तरेकडील सुलतानशाही. इसवी सन 1175मध्ये आणि 1178मध्ये अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान मोहम्मद घुरी याने भारतावर आक्रमण केला. बघा, मोहम्मद घुरीने भारतावर आक्रमण केला आणि त्याचा परिणाम काय झाला, तो परत जेव्हा वापस गेला तर त्याने भारतातील राज्यकारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. कोणाची नेमणूक करून गेला तो? कुतुबुद्दीन ऐबक. परंतु 1206मध्ये मोहम्मद घुरीचा मृत्यू झाला. मग मोहम्मद घुरीचा मृत्यू झाल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक स्वतःला राजा समजू लागला आणि त्याने भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. कुतुबुद्दीन ऐबक हा मूळ गुलाम होता, परंतु तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. गुलाम असून सुद्धा तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि 1210मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचा सुद्धा मृत्यू झाला. आता कुतुबुद्दीन ऐबक नंतर भरपूर काही सुलतानांनी भारतावर राज्य केले. त्यामध्ये अल्तमश, रजिया, बलबन, अलाउद्दीन खलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान. त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. बघा, जर कोणाचा स्वभाव चांगला नसेल तर आपल्याला सुद्धा तो आवडत नाही. त्याचप्रमाणे इब्राहिम लोदीचा स्वभाव कोणत्याच राजांना किंवा कोणत्याच सुलतानाला आवडत नसे, त्यामुळे त्याला अनेक शत्रू असे निर्माण झाले होते. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. बघा, काबूल हे आज पाकिस्तानमध्ये आहे. त्यावेळेस भारताचे विभाजन झाले नव्हते, भारताची फाळणी झाली नव्हती. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. त्यानंतर येतं विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मोहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. बघा,
मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिण भारतामध्ये जी सत्ता स्थापन केली होती ती सत्ता स्थिर नव्हती. तेथे सुलतानांनी उठाव केले, बंड केले. त्याचा फायदा या दोन्ही भावांनी घेतला आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं. राज्याला नाव दिलं विजयनगर. आजच्या कर्नाटकातील हंपी ही विजयनगर या राज्याची राजधानी होती आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा. हरिहरनंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. बघा, जेव्हा हरिहरचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्ताधीश बनला आणि त्याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या रामेश्वरपर्यंतच्या प्रदेशावर स्वतःची सत्ता स्थापन केली. त्यानंतर येतात कृष्णदेवराय. कृष्णदेवराय इसवी सन 1509 विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शहा यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर ते दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरले होते. इसवी सन 1530 त्याचा मृत्यू झाला. आता आपण कृष्णदेवरायाविषयी काही माहिती दिली आहे ती बघू. कृष्णदेवराय विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतिक विषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिरे, विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती काळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही निजामशाही राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. त्यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. त्यानंतर येतं बहमनी राज्य. बघा, मग मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये काही सरदारांनी बंड केले. म्हणजे काय, मोहम्मद तुघलकाविरुद्ध सरदार, दक्षिणेमधील सरदार असं युद्ध पेटलं गेलं. या सरदारांचा प्रमुख होता हसन गंगू. दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव हसन गंगूच्या सैन्याने केला आणि इसवी सन 1347 नवीन राज्य अस्तित्वात आले. या राज्यास त्यांनी नाव दिलं बहमनी राज्य. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. बघा, त्यानंतर आहे महमूद गावान. बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक. तुम्ही जसं चेस खेळतात, बुद्धिबळाचा खेळ खेळतात, त्यामध्ये राजानंतर महत्त्वाचं असतं ते वजीर. त्याचप्रमाणे त्या काळी जेव्हा सत्ता स्थापन करण्यात येत होती तेव्हा राजानंतर वजीर नावाचं एक पद असायचं. वजीर सर्व कारभार बघत होता. त्याचप्रमाणे बहमनी राज्याचा मुख्य वजीर होता महमूद गावान. तो वजीर असल्याप्रमाणेच मुख्य प्रशासकसुद्धा होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणि जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. आणि महमूद गावांचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. मग या गटबाजीमध्ये विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याचे 5 शकले म्हणजेच 5 भाग तयार झाले. आता जो उर्वरित पाठ आहे तो आपण लेक्चर नंबर 5 बघणार आहोत. थँक्यू.